संध्याकाळच्या चहा सोबत खाण्यासाठी इथे आपण आज हरभरा कबाब बनवलेला आहे, म्हणजेच कटलेट. अगदी साध्या सोप्या पद्धतीत बनवलेला आहे, अगदी चटपटीत. नमस्कार, मी सुवर्ण पाटील दर्याची नागविणी या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण मटर पासून आणि पालक पासून हरभरा कबाब बनवतोय. चला तर मग त्यासाठी मी काय काय साहित्य घेतले ते पाहूयात. इथे कबाब बनवण्यासाठी आपण मटर घेतलेले आहेत. मी मटर सोलून घेतलेले आहेत. एक बाउल भर एवढे घेतलेले आहेत, पाहू शकता. पालकचे काही पानं घ्यायचे आहेत आपल्याला. कोथिंबीर घेतली, अगदी शेतातली फ्रेश अशी कोथिंबीर आणि पालक आपण आणलेली आहे. लसणाच्या काही पाकळ्या घेतलेल्या आहेत. अद्रक घेतलाय. एक बटाटा उकडून घेतलेला आहे मीडियम साईजचा. मिरच्या घेतल्यात. काजूच्या काही पाकळ्या घेतलेल्या आहेत, जस्ट डेकोरेशन साठी यूज करायचे आहेत. आणि इथे आपण चीज घेतलेला आहे. हा माझ्याकडे मोझरेला चीज आहे. तुमच्याकडे प्रोसेस चीज असेल तोही तुम्ही घेऊ शकता किंवा नाही घेतला तरीही चालेल. सर्वप्रथम काय करायचंय आपल्याला, हे जे मटर घेतलेले आहेत आणि पालकची काही पानं घेणार आहोत, ती आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहेत आणि नंतर आपल्याला बॉइल करून घ्यायची आहेत. पालक आणि वाटाणे आपण स्वच्छ धुवून घेतलेले आहेत, ते आता आपण उकळायला ठेवायचे. पालकच्या ह्या दांड्या आहेत ना, अगदी कोवळ्या आहेत. आपण शेतातून ताजी पालक आणलाय म्हणून या दांड्या सुद्धा मी घेते याच्यात. जस्ट एक उकळी आली की लगेच आपल्याला गॅसचा फ्लेम बंद करायचा आहे. जास्त शिजू नाही द्यायचंय आपल्याला. एक उकळी आली, आपण गॅसचा फ्लेम बंद करून घेतलाय आणि छान असं पालक मऊ झालाय. गॅसचा फ्लेम बंद करून घेतलाय. आता आपण हे गाळून घेऊयात आणि लगेचच आपल्याला हे थंड पाण्यात घालून घ्यायचंय. इथे मी बर्फाचं पाणी घेतलेलं आहे. बर्फाचे काही क्यूब्स टाकलेत पाण्यात. थंड पाण्यात अशासाठी टाकायचं आपल्याला की कलर मेंटेन राहण्यासाठी पालक आणि मटरचा. आता हे पालक आणि वाटाणे आपण थंड पाण्यात टाकले होते, मस्त थंड झालेत. आता हे पाण्यातून आपण या चाळणीत काढून घेऊयात. चाळणीतून सगळं पाणी व्यवस्थित गाळून घ्यायचंय खाली आणि हा पालक आहे असा दाबून घ्यायचा. एक्स्ट्राचं जे पाणी असेल ना पालक मध्ये ते निघून जाईल. आता आपल्याला हे पालक आणि वाटाणे मिक्सरला लावून घ्यायचे. आता आपल्याला अद्रक, लसूण, मिरची मिक्सर मध्ये वाटायला घालून घ्यायचे आणि बटाटा आपण नंतर किसून घालणार आहोत. सोबत आपण थोडी कोथिंबीर घालून घ्यायची. आता ह्याची रफ असं पेस्ट करून घ्यायची. पेस्ट नाही करायची, अगदी रफ आपल्याला भरडून घ्यायचं आहे. मिक्सरला छान भरड अशी पेस्ट आपण तयार करून घेतलेली आहे. आता हे मिश्रण आपण एका बाउल मध्ये काढून घेऊयात आणि काही मसाले ऍड करायचे आहेत आपल्याला याच्यात. आपल्याला काही मसाले ऍड करायचे आहेत. अगदी थोडेच मसाले, ढीगभर काही मसाले नाही टाकणार आहोत आपण, कारण आपण ऑलरेडी यात हिरवी चटणी टाकलेली आहे, म्हणजेच अद्रक, लसूण, मिरचीची पेस्ट घातलेली आहे आपण याच्यात. हळद घ्यायची थोडी, थोडा गरम मसाला घ्यायचा आहे, अर्धा चम्मच धनेपूड घ्यायची, जिरं घ्यायचंय, अगदी चिमूटभर घेतले जिरं. लाल तिखट घेतले अर्धा चम्मच. मीठ घ्यायचंय चवीनुसार, तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. चाट मसाला घ्यायचा, इथे एक मोठा चम्मच एवढा मी चाट मसाला घेतलेला आहे. मसाले आपण एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया.
मसाले व्यवस्थित मिक्स झालेले आहेत. आता हा जो बटाटा आपण बॉईल करून घेतलेला आहे तो आपण यात किसून घालायचा आहे. दोन मुठभर आपण ब्रेड क्रम्स घेतले इथे. आता हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय, म्हणजेच एकजीव करून घ्यायचंय. सगळे मसालेही आपण व्यवस्थित घातलेले आहेत त्याच्यात. आता आपल्याला हे शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत कटलेट. कटलेट म्हणा किंवा कबाब म्हणा, काहीच हरकत नाही. माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल आणि माझे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. आपण एकीकडे तवा तापायला ठेवून द्यायचा आहे आणि कबाबचे शेप बनवायला घेऊया. आपलं सगळं बॅटर रेडी झालेलं आहे. सगळे मसाले वगैरे टाकून झालेले आहेत. तवा गॅसवर मी तापायला ठेवलेला आहे. इथे मी कुकी कटर घेतलेला आहे. तुमच्याकडे नसेल तर काहीच हरकत नाही. तुम्ही गोल आकाराचे किंवा ओव्हल आकाराचे वगैरे तुम्हाला हव्या त्या शेपमध्ये तुम्ही कबाब हे बनवू शकता. ठीक आहे, तर आपण हा शेप घेतलेला आहे. इथे आपण कुकी कटर घेतलेला आहे. माझ्याकडे हार्ट शेपचं असं कुकी कटर आहे. तुमच्याकडे नसेल तर काहीच हरकत नाही, तुम्ही हातानेच असं गोल करू शकता. सर्वप्रथम काय करायचंय, प्लेटमध्ये ब्रेड क्रम्स टाकून घ्यायचंय. कुकी कटर असा वरती ठेवून द्यायचंय आणि हे सारण घालून घ्यायचंय. व्यवस्थित दाबून घ्यायचंय. ठीक आहे, आणि आता हे आपण मोझरेला चीज घेतलेलं आहे ते घालून घ्यायचंय थोडं. पुन्हा वरतून हे मटरचं मिश्रण घालून घ्यायचंय आणि हे पॅक करायचंय. आता पुन्हा एकदा वरतून ब्रेड क्रम्ब लावून घ्यायचंय, व्यवस्थित दाबून घ्यायचंय. अलगद त्याला बाहेर काढून घ्यायचंय. हे बघा, अगदी अलगद असा हार्ट शेपचा आपला कबाब किंवा कटलेट तयार झालेला आहे. अशाच प्रकारे आपण सगळे कटलेट तयार करून घेऊयात. इथे आपले कटलेट बनवून तयार झालेले आहेत. आता यावर आपण काय करायचंय, हे काजूच्या पाकळ्या घेतल्या होत्या ना त्या लावून घेऊया. तसं दाबून घ्यायचे. सुंदर दिसायला छान वाटतं. अगदी हॉटेलमध्ये मिळतात रेस्टॉरंट स्टाईल असे आपण कबाब बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तवा छान तापलाय. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तेल किंवा तूप घालू शकता फ्राय करण्यासाठी. थोडं तेल घालून घ्यायचंय आणि एक एक कटलेट आपल्याला टाकून घ्यायचा आहे. याचा फ्लेम मी इथे बारीकच ठेवलेला आहे. आपल्याला हे कटलेट छान असे शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत. पाच मिनिटांनंतर आपण हे कबाब पलटी करून घेऊया. दोन्हीकडून आपल्याला छान शिजवून घ्यायचे ते कबाब. एका साइडून छान क्रिस्पी झाले. इथे आपले कटलेट दोन्हीकडून छान असे भाजून झालेले आहेत, बघू शकता. आता आपण लगेच प्लेटिंग करून घेऊया. अगदी झटपट बनणारे आणि साध्या सोप्या पद्धतीतले असे आपले इथे कटलेट तयार झालेले आहेत, अगदी रेस्टॉरंट स्टाईल. अगदी साध्या सोप्या पद्धतीत आणि झटपट बनणारे असे हराभरा कबाब म्हणजेच कटलेट इथे आपले तयार झालेले आहेत. माझा आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा
अजूनही माझं चॅनल कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन आहे त्यावर क्लिक करायला विसरू नका, म्हणजे ऑल नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहतील. भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसोबत. तोपर्यंत बाय बाय. धन्यवाद. संध्याकाळच्या चहा सोबत खाण्यासाठी इथे आपण आज हरभरा कबाब बनवलेला आहे, म्हणजेच कटलेट. अगदी साध्या सोप्या पद्धतीत बनवलेला आहे, अगदी चटपटीत.